उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्टी लागलेली असते आणि लहान मुलांचा एक ध्यास असतो की भरपूर खेळणे. गल्लीतील सर्व लहान मुले एकत्र जमून भरपूर खेळतात. अशा वेळी त्यांना जेवणाचं भान अजिबात उरत नाही. यावेळी त्यांना सकाळी जर पोटभरीच आणि पौष्टिक असा नाश्ता दिला तर अगदी उत्तमच. यासाठी आज मी बनवणार आहे खमंग खुसखुशीत धपाटे. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला अगोदर वाटण बनवायचं आहे. इथे मी 2 चमचे जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हे दोन्ही एकत्र मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. जिरे आणि ओवा थोडंसं गरम केलं की मिक्सरला बारीक करत असताना अगदी व्यवस्थित बारीक होतात. तसेच याचा स्वादही आणखीन खुलून येतो. आता तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. बरेच जण धपाटे बनवत असताना कच्च्याच मिरच्या बारीक करून घालतात, परंतु मिरच्या तेलावरती भाजल्यामुळे बाधत नाहीत. आता मिरची आणि लसूण थोडंसं तेलामध्ये भाजल्यानंतर भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यामुळे धपाट्याला खूप छान अशी चव येते, तसेच कलरही छान येतो. त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीरमधलं पाणी सर्व निघून गेलं की गॅस लगेचच बंद करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले जिरे आणि ओवा घ्यायचा आहे. त्याचबरोबर तेलामध्ये भाजलेलं मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे देखील यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याचे मिक्सरला बारीक भरड करून घ्यायचे. जास्त बारीक वाटायचं नाही, असं हे थोडं जाडं भरडं असलं पाहिजे, म्हणजे मग धपाट्यामध्ये छान चव लागते. आता हे बारीक करून तयार आहे. आता धपाट्याचं पीठ मळायला घेऊया. या पिठामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे. ही तिन्ही पिठं एकत्र मिक्स करून घेतलेली आहेत. या पिठामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे, कारण याच्यामध्ये बेसनचा वापर केलेला आहे. तसेच धपाट्याला छान असा पिवळसर कलर येण्यासाठी हळद घालायचे. यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे. आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीला जे वाटण बनवलं होतं ते वाटण बारीक करत असताना त्यामध्ये अजिबात मिठाचा वापर केलेला नाही, त्यामुळे इथे अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे धने पावडर घालायचे. माझ्याकडे तयार धने पावडर होती, त्यामुळे मी धने पावडर घातलेली आहे. परंतु सुरुवातीला जिरे आणि ओवा बारीक केला त्यावेळेस जर तुमच्याकडे अख्खे धने असतील तर 1 चमचा धने देखील घालायचे. आता यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत. तीळ घातल्यामुळे धपाटे दिसायलाही छान दिसतात आणि अगदी खुसखुशीत बनतात. त्याचबरोबर मगाशी जे वाटण बनवलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि हे सर्व पिठामध्ये पाणी घालण्या अगोदरच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला अगदी सगळीकडे मिरचीची चव लागली जाते. पिठामध्ये जे वाटण आणि मसाले घातले होते ते अगदी व्यवस्थित आता मिक्स झालेले आहेत. आता या पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीनेच हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. परंतु पीठ मळत असताना जास्त घट्टही मळायचं नाही आणि अगदी पातळही मळायचं नाही. अगदी मीडियम कन्सिस्टन्सी असली पाहिजे. या पिठामध्ये तुम्हाला हवं असल्यास कांदा देखील घालू शकता, परंतु कांदा घालत असताना तो अगदी बारीक असा चिरायचा आहे, म्हणजे मग धपाटे अगदी व्यवस्थित थापता येतात. आता धपाट्याचं पीठ अगदी व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. हे अशा पद्धतीचं असलं पाहिजे. आता या पिठाचा असा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि याचे धपाटे बनवायला घ्यायचे आहेत. पीठ भिजवल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण त्याच्यातील चिकटपणा जातो. त्यामुळे पीठ भिजवल्यानंतर लगेचच धपाटे बनवायला सुरुवात करायची. तसेच एका छोट्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक सुती कपडा भिजवून घ्यायचा आहे. हा भिजवलेला कपडा पोळपाटावरती पसरवायचा आहे आणि त्यावरती पिठाचा एक गोळा ठेवायचा आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि या गोळ्यावरती बोटाने प्रेस करायचं आहे. बोटाने गोल गोल फिरवत धपाटं थापून घ्यायचं आहे. धपाटं थापत असताना अगदी पातळ असं धपाटं थापायचं आहे, म्हणजे मग धपाटं भाजत असताना अगदी व्यवस्थित भाजलं जातं. धपाटं थापत असताना मध्येच बोटाला जर चिटकत असेल तर पुन्हा पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि पुन्हा धपाटं थापायला घ्यायचं आहे.
कधी कधी घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा भाजीला काय बनवू याचं टेन्शन आलेलं असतं. अशा वेळी जर तुम्ही ही धपाटी बनवली आणि दह्यासोबत खाल्ली तर मग टेन्शनच उरत नाही. आता अगदी पातळ असं धपाटं थापून झालेलं आहे. याला आता मधोमध अशा प्रकारे होल द्यायचे, म्हणजे मग धपाटं भाजत असताना त्याच्यामध्ये तेल सोडता येतं. धपाटे अगदी छान खरपूस भाजली जातात. आता धपाटे भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि ज्या कापडावरती धपाटं थापलेलं होतं ते कापड दोन्ही बाजूला धरून अलगद उचलायचं आहे आणि तव्यावरती धपाटं घालायचं आहे आणि त्या कपड्यावरती थोडंसं पाणी लावून कपडा अलगद असा उचलायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित निघतो. आता धपाट्याला वरच्या साईडनं देखील थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग धपाटं वरच्या बाजूने सुकणार नाही, कारण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे याला लगेचच भेगा पडतात. आता धपाट्याच्या कडेने तसेच वरती थोडंसं तेल सोडायचं आहे आणि लगेचच धपाटं उलटून घ्यायचं आहे, नाहीतर याच्यावरती भेगा पडतात. नेहमी धपाटं भाजत असताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे. तुम्ही ते पाहू शकता, धपाटं खालच्या बाजूने अगदी छान भाजलेलं आहे. आता धपाट्याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे. धपाटे सारखे उलट पालट करायचे नाही, एका वेळेस एक बाजू व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मगच उलटायचं आहे. आता धपाट्याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजली गेलेली आहे. लगेचच धपाटे सर्व करायला घ्यायचे आहे. मस्त गरमागरम चवदार खुसखुशीत धपाटी तयार झालेली आहेत. खुसखुशीत गरमागरम धपाटी आणि त्यावरती लोण्याचा गोळा किंवा तुपाची धार घालून तुम्ही खाऊ शकता. तसेच एखादं लोणचं किंवा एखाद्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये गरमागरम धपाटी आणि दही खाण्याची मजा काही वेगळीच आहे. उन्हाळ्यामध्ये पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता दही धपाटे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.